प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, नेहमी लक्षात ठेवा की परिस्थिती कोणती असो, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया आपल्यावर नेहमीच आहे. तो आपल्याला कधी सोडत नाही, तो आपल्याला कधी टाकत नाही. कारण त्यानं वचन दिलंय, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्यासोबत असन. वाचू एक वचन, नीतिसूत्रे 11 अध्याय आणि 25 वचन. त्या ठिकाणी असलेले उदार मनाचा समृद्ध होतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला आहे आणि जर तुम्ही आर्थिक संघर्षामध्ये आहात, तुम्ही कमतरतेमध्ये आहात, नेहमी लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्यांसाठी गरिबी ही मानसिकतेची समस्या आहे की आपण कशा प्रकारे विचार करतो. पैशाबाबत आपण काय विचार करतो, श्रीमंत व्यक्तीकडे बघण्याची आपली नजर कशी आहे, गरिबांना आपण कशा प्रकारे बघतो, त्यांच्याशी आपण त्यांना आपण कशा प्रकारे वागणूक देतो, आपण पैशाला कशा प्रकारे बघतो. आणि ह्यावर आपली संपूर्ण समृद्धी, संपूर्ण संपन्नता अवलंबून आहे. आणि वचन सांगते की उदार मनाचा व्यक्ती संपन्न होतो. संपन्नतेमध्ये आपल्या मानसिकतेचा म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा खूप मोठा रोल आहे. लाजर हा विश्वासी होता, त्यानं प्रभूवर विश्वास ठेवला आणि तो स्वर्गामध्ये गेला. परंतु त्याची मानसिकता पैशाबाबत अशी होती की तो धनवान व्यक्तीवर अवलंबून राहायचा. आणि माहिती आहे, त्याची मानसिकता ती असल्यामुळे भलेही तो विश्वासू होता, पण तो गरिबीमध्ये जीवन जगला, आर्थिक संघर्षामध्ये जीवन जगला. आणि कारण फक्त एकच होतं, त्याची मानसिकता. आणि जसं आपण परमेश्वराचं वचन ऐकतो, आपली मानसिकता बदलन. मला तुम्हाला सांगू द्या, संपन्नतेचा अभिषेक परमेश्वराच्या दासाद्वारे आणि संपन्नतेच्या शिक्षणाद्वारे वाहतो. तो अभिषेक तुमच्यावर यावा, तुम्ही या टीचिंग घेतल्या पाहिजे. आपल्या परमेश्वराच्या दासाच्या अधीनतेमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि या शिक्षणाला तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि त्याद्वारे संपन्नतेचा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये वाहण्यास सुरू होईल आणि तुम्ही संपन्न व्हाल. वाचूया परत, नीतिसूत्रे 11 अध्याय 25 वचन. त्या ठिकाणी उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. हे वचन देण्याबाबत सांगतो. ज्याचं मन उदार आहे, ज्याला देण्यामध्ये आनंद आहे, ज्याला देणं आवडतो, तो संपन्न होईल. विश्वासणाऱ्यांनो, तुमची आणि माझी संपन्नता ह्यावर अवलंबून नाही आहे की आपल्याकडे किती येतं किंवा आपल्याला कोण किती देतं. आपली संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की आपण किती देणारे आहोत, आपण आपल्या हातातून किती जातं. वचन सांगतो, जो दुसऱ्याला पाणी पाजतो, म्हणजे याचा अर्थ काय, जो देणारा आहे, परमेश्वर त्याच्यासाठी अनेक माध्यमं खोलन आणि त्याच्या गरजा पूर्ण करन. परंतु उदार मनाचा व्यक्ती संपन्न होतो. उदार मनाचा व्यक्ती याचा अर्थ माहिती का, त्याचा हात खुललेला आहे, ज्याला देणं आवडतो, जो देण्यामध्ये विश्वास करतो. अनेक लोकांचा हात खुला नाही आहे, अनेक लोकांना देणं आवडत नाही आणि म्हणून ते आर्थिक संघर्षामध्ये राहतील. नेहमी लक्षात ठेवा, आपली संपन्नता ह्यावर अवलंबून नाही आहे की आपल्याला कोण किती देतं किंवा आपल्याकडे किती येतं. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपली संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की आपण किती देतो, आपल्या हातातून किती आजाद होतं. वाचूया मार्क 12 अध्याय 41 आणि 42 वचन. हे वचन घेऊन आपण ही सिरीज शिकत आहोत की परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण का दिलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण मागच्या हप्ते शिकलो की आपण दशमांश दिला पाहिजे, जो जे काही आपल्या हातात आहे त्याचा 10वा हिस्सा, कारण तो परमेश्वराचा आहे, तो परमेश्वराचा आदर आहे. आणि आज आपण दुसऱ्या प्रकारचं देणं शिकणार आहोत. पण तत्पूर्वी वाचू मार्क 12 अध्याय 41 ते 42 वचन. त्या ठिकाणी असले, मग येशू भंडारासमोर बसून लोक त्या भंडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. परमेश्वराच्या घरामध्ये लोक कशा प्रकारे पैसा टाकत आहेत तो पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. 42 वचन, तेव्हा एक गरीब विधवा आली. गरीब आहे आणि विधवा पण आहे, व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. आता व्यवस्थित आहे का हे वचन.
या ठिकाणचं प्रकाशन समजून घेण्याचा प्रयत्न करा की प्रभू येशू भंडारासमोर उभा आहे आणि तो बघत आहे की विश्वासणारे त्या भंडारामध्ये पैसे कसे टाकत आहेत. आणि त्या ठिकाणी एक गरीब विधवा आली आणि तिनं एक दमडी टाकली. विचार करा, ती गरीब आहे आणि ती विधवा आहे. दोन्ही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती फक्त विधवा नाही आहे, असं नाही वचनामध्ये की ती धनवान विधवा आहे. वचनामध्ये असले की ती गरीब विधवा होती आणि तिनं परमेश्वराच्या भंडारामध्ये टाकलं. पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या गरीब विधवेला देण्यापासून रोखलं नाही. परमेश्वर असा नाही म्हटला तू गरीब आहे देऊ नको. परमेश्वर असा नाही म्हटला की तू विधवा आहे तुला देण्याची गरज नाही. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर ज्यावेळेस त्याच्या वचनामध्ये काही बोलतो तो स्वतः त्याच्या अधीन होतो. आणि प्रभू येशूनं तिला रोखलं नाही देण्यापासून. का? कारण वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. येशू असं नाही म्हटला ठीक आहे तू गरीब आहे तुझ्यासाठी वचन लागू होत नाही तू देऊ नको तरी मी तुला देईन. नाही, येशूनं तिला देऊ दिलं. कारण वचन सांगतं जसं आपण देतो आपल्याला देण्यात येईल. वाचूया लूक 6 अध्याय आणि 38 वचन. का आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं गरजेचं आहे माहित आहे? कारण वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. लूक 6 अध्याय 38 वचन. त्या ठिकाणी असलंय द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. सिंपल गोष्ट आहे. का येशूनं त्या गरीब विधवेला देऊ दिलं? कारण जर ती देणार नाही तिला देण्यात येणार नाही. काय म्हणते पास्टर, ती गरीब विधवा आहे, परमेश्वर तिच्यासाठी वचन मोडन. परमेश्वर त्याचं वचन कधी मोडत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे काम करतो आणि म्हणून त्यानं त्या गरीब विधवेला देण्यापासून रोखलं नाही. ओके, लूक 6 अध्याय 38 वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. का आपण परमेश्वर राज्यामध्ये दिलं पाहिजे? कारण परमेश्वराच्या वचनामध्ये दिले. हिंदीमध्ये हे वचन वाचू, दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा, लोग पूरा नाप दबा दबा कर और हिला हिला कर और उभरता हुआ तुम्हारी गोद में डालेंगे. परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करन, परमेश्वर लोकांचा वापर करन आणि परमेश्वर आपल्या गरजा पूर्ण करन, आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाईल. कारण त्याच्याकडे हजारो माध्यम आहे आपल्या गरजा पूर्ण करण्याचे. बायबलमध्ये परमेश्वरानं एलियाची गरज पूर्ण करण्यासाठी एका कावळ्याचा उपयोग केला. त्यानंतर परमेश्वरानं एलियाची गरज पूर्ण करण्यासाठी अशा एक सारपतच्या विधवेचा उपयोग केला जी आर्थिक संघर्षामध्ये होती. परमेश्वर कोणाचाही वापर करन, परंतु त्यावेळेस परमेश्वर वापर करन ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून देतो आणि आपण परमेश्वराकडून अपेक्षा करतो की परमेश्वर मला देईन. नेहमी लक्षात ठेवा, आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो म्हणून आपण अपेक्षा लोकांकडून नाही करत की हा व्यक्ती देईन तो व्यक्ती नाही. आपण म्हणतो प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय, तू म्हटलास द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. मी विश्वास करतो आणि म्हणून मी देतो आणि आता मी अपेक्षा करतो तू मला देशील, तू माझ्यासाठी रास्ता खोलशील, तू बरकत देशील, तू सफलता देशील, तू माझ्यासाठी अनेक माध्यम उघडशील. आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे, विश्वास नाही. मी परत सांगेन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची संपन्नता, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये किती पुढे जाल हे ह्यावर अवलंबून नाही की तुम्हाला कोण किती देतं किंवा तुमच्याकडे किती येतं. तर तुमची आर्थिक संपन्नता परमेश्वराच्या राज्यामध्ये ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती देणारे असतात, तुमच्या हातातून किती जातं. म्हणून विश्वास नाही, जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जायचंय तर देणं हा एकमेव पर्याय आहे. आणि जर तुमची मानसिकता देणारी बनन तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाल. मी परत सांगेन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून नाही आहे की लोक तुम्हाला किती देतात, तुमच्याकडे किती येतं ह्यावर अवलंबून नाही आहे. तुम्ही किती देणारे आहात, तुमच्या हातातून किती जातं. आणि कुणीच माहित आहे या सिद्धांतावर वचन सांगतं लूक 6 अध्याय 38 वचन की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. हे सिद्धांत टाळून, हे वचन टाळून परमेश्वर कोणालाच आशीर्वादित करणार नाही, ना विश्वासणाऱ्यांना ना परमेश्वराच्या दासांना. जर परमेश्वराचे दास देतील तर परमेश्वर त्यांना देत राहील, विश्वासणारे देतील तर परमेश्वर त्यांना देत राहील. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती देता, तुमच्या हातातून किती जातं. कधीपासून परमेश्वर मला द्यायला पाहिजे, परमेश्वर वेगवेगळे माध्यम माझ्यासाठी खोलले पाहिजे. ओके, परमेश्वर खोलन, पण काय तुम्ही देणारे आहात. आणि
विश्वासणाऱ्या नवीन करारामध्ये 4 प्रकारचं देणं आहे. आणि मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो की आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिलं पाहिजे, दशमांश दिला पाहिजे, बीज पेरलं पाहिजे, गरिबांना दिलं पाहिजे, परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी केली पाहिजे, हे जे तुमचं देणं आहे हे तुमच्यावर अवलंबून नाही आहे की असं मला दशमांश द्यायचं, मला द्यावा लागेल, हे तुमच्यावर अवलंबून नाही आहे. बीज पेरणे हे तुमच्यावर अवलंबून नाही. तुम्ही ह्या प्रकारे करतात की तुम्ही परमेश्वरावर विश्वास करतात आणि प्रभूला म्हणतात तुम्ही, प्रभू तू मला आशीर्वादित कर आणि मी तुझ्या राज्यामध्ये देणारा बनन, मी दशमांश देणारा बनन, मी बीज पेरणारा बनन, मी परमेश्वराच्या दासासोबत भागीदारी करेन, मी गरिबांना देणारा बनन. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी समजून घेणार नाही की परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे तुमच्यावर अवलंबून नाही आहे, आणि जर ते तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला देण्यामध्ये आनंद असणार नाही. तुम्ही पित्याकडे प्रार्थना करता की पिता तू मला दे, आणि प्रभू जसं तू मला आशीर्वाद करशील, मी माझ्या देण्याद्वारे तुझ्या आशीर्वादाला प्रतिसाद करन. आणि म्हणून स्वतःवर दबाव देऊ नका की मी दिलं पाहिजे, दशमांश द्यायचं, मला बीज पेरायचंय, मला परमेश्वर असं जीवनात भागीदारी करायची, मला गरिबांना द्यायचं, माझ्याकडे कुठून येईन. नाही, तुम्ही पित्याकडे मागतात, तुम्ही पित्याकडे अपेक्षा करतात आणि परमेश्वराकडं हजारो माध्यम आहे ज्याद्वारे तो तुम्हाला आशीर्वादित करा. दुसऱ्या प्रकारे जे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो ते आज शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत बीजाची पेरणी. खूप महत्वाचा हे देणं आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. वाचू एक वचन, 2 करीन 9 अध्याय 6 ते 8 वचन. त्याने असले, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानानं कापणी करेल. नेहमी लक्षात ठेवा, तुमची कापणी ही तुमच्या पेरणीवर अवलंबून आहे. काय म्हणते पास्टर, मला जास्त कापणी पाहिजे, मला जास्त गरज आहे. हो ठीक आहे, तुम्ही जास्त जर पेरता तर तुम्हाला जास्त कापणी मिळेल. आणि पुढे असलेले, आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. तुमची कापणी तुमच्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. वचन सांगतं, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ज्या मापानं आपण देतो त्याच मापानं आपल्याला मापून देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय, आपण किती कापू शकतो जेवढं आपण पेरतो. सिंपल उदाहरण, एक व्यक्तीकडे समजा 10 एकर शेत आहे आणि त्याला फक्त 5 एकरामध्ये ते पीक लावलं, त्याला तो किती कापणी करू शकतो? 5 एकरमध्ये पेरलेल्या त्या बीजाची, 5 एकरमध्ये पेरलेल्या त्या पिकाची तो कापणी करू शकतो. इव्हन त्याच्याकडे 10 एकर आहे. कारण का, जे आपली कापणी आपल्या पेरणीवर अवलंबून आहे. एक व्यक्ती म्हणू शकतो, मला खूप जास्त मोठी कापणी पाहिजे. ओके, तुम्ही कापू शकता. तुमची कापणी तुमच्या बीजाच्या, तुम्ही किती बीज पेरतात यावर अवलंबून आहे. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. तुम्ही का देतात परमेश्वराच्या राज्यामध्ये? तुमचा दशमांश असन, बीज पेरणे असन, गरिबांना देतात, परमेश्वरासोबत भागीदारी करतात. का हे करतात? कारण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय. व्यवस्थित का, तुमचं देणं हे माहिती का, द्यावं लागतंय म्हणून नसावं, किंवा कोणाच्या शब्दावर तुम्ही देत नाही की हा व्यक्ती म्हणतो द्या म्हणून तुम्ही देत नाही. तुम्ही ह्यामुळं देतात कारण परमेश्वराच्या वचनामध्ये तसं लिहिलंय आणि परमेश्वर म्हणतो द्या म्हणून तुम्ही देतात. कोणा व्यक्तीच्या शब्दावर तुम्ही देत नाही किंवा द्यावं लागतंय म्हणून तुम्ही देत नाही. प्रत्येकानं आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनानं किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण संतोषाने देणारा किंवा आनंदानं देणारा परमेश्वराला प्रिय असतो. परमेश्वर कोणता देणारा व्यक्ती आवडतो? जो दुःखी मनाने देतो तो आवडत नाही परमेश्वराला. द्यावं लागतंय म्हणून देतो म्हणून परमेश्वराला ते आवडत नाही. परमेश्वर आपलं हृदय बघतो. एक विश्वासणारा जो आनंदानं देतो, परमेश्वराला ते प्रिय आहे, परमेश्वराला ते आवडतं. म्हणून तुमचं आणि माझं देणं आनंदानं पाहिजे. आणि आनंद कसा येऊ शकतो? ज्यावेळेस तुम्हाला हे वचन माहित आहे की हा सिद्धांत माहित आहे की जो पेरतो त्याच व्यक्तीला त्याची कापणी मिळेल. विश्वास न तुम्ही जर पेरत आहात त्याची कापणी दुसऱ्या व्यक्तीला नाही मिळणार. जर मी पेरत आहे त्याची कापणी मला मिळेल, दुसऱ्याला नाही मिळणार. जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हाला समजेल की तुमचं परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं तुमच्या फायद्यासाठी आहे. हे खूप महत्वाचं आहे की आपलं परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे आपल्या फायद्यासाठी. कारण वचन सांगतो जो पेरतो तोच त्याची कापणी घेईन. समजा उदाहरणार्थ मी जर परमेश्वर राज्यामध्ये पेरतोय तर त्याची कापणी मीच घेणार आहे. म्हणून माझं देणं हे माझ्या फायद्यासाठी आहे.
आणि म्हणून विश्वासानं आपलं देणं परमेश्वराच्या राज्यामध्ये आनंदानं देणारा असला पाहिजे. आनंद कसा येऊ शकतो? ज्यावेळेस तुम्हाला हे प्रकाशन माहित आहे की परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं आणि प्रभू मी जे काही देत आहे ते माझं बीज आहे आणि परमेश्वर मला कापणी देईन. परमेश्वर माहित आहे वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मला कापणी देईन. पुढे वाचूया. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास परमेश्वर समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. एक विश्वासणारा तो त्याच्या देण्यामध्ये आनंद कशा प्रकारे आणू शकतो, त्याला कसा आनंद होऊ शकतो? कारण बेसिकली ज्यावेळेस आपल्याला काही मिळतं आपण आनंदी होतो आणि ज्यावेळेस आपल्याकडून जातं आपण दुःखी होतो. मग ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये होतो आपण कशा प्रकारे आनंदी होऊ शकतो? कशा प्रकारे आनंदी होऊ शकतो? ज्यावेळेस आपल्याला हे प्रकाशन काय की ज्यावेळेस आपण देतो परमेश्वर सर्व प्रकारची कृपा आपल्यावर विपुल होऊ देण्यास समर्थ आहे आणि त्याचा परिणाम हा होईल की आपल्याला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन आपल्याकडे चांगल्या कामासाठी सर्व काही विपुल असन. आणि ज्यावेळेस आपल्याला हे प्रकाशन आहे, ज्यावेळेस आपल्याला हे माहिती आहे, विश्वासणाऱ्यानो आपण आनंदानं देतो. परमेश्वरात तो देणारा आवडतो जो आनंदानं देतो, जो कुडकुड करून देतो, जो दुःखी मनानं देतो, जो द्यावं लागतं म्हणून देतो, ते परमेश्वराला आवडत नाही. त्यांची कापणी त्यांना मिळणार नाही. आणि मग आनंद कसा येऊ शकतो देण्यामध्ये? वचनाच्या प्रकाशनाद्वारे की ज्यावेळेस आपण बीज पेरतो परमेश्वर आपल्याला कापणी देणार आहे. ज्यावेळेस आपण देतो परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून प्रभू म्हटलं मी तुम्हाला देईन आणि मग तुम्ही आनंदानं देऊ शकता. पहिला पॉईंट, परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतंय. नीट आहे का? हे जग माहित आहे खरेदी आणि विक्री या सिद्धांतावर चालतं. ज्याच्याकडे खरेदी करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे ती गोष्ट असू शकते, तो ती विकत घेऊ शकतो. पण ज्याच्याकडे नाही आहे खरेदी करण्याची क्षमता, तो खरेदी करण्याची क्षमतेचा सोप्या भाषेमध्ये अर्थ म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहे तोच ती गोष्ट विकत घेऊ शकतो, तोच त्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. पण परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं. भले तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील, तुम्ही त्या गोष्टीसाठी बीज पेरता आणि परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीची कापणी देईन. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्याकडे जे काही आहे ते तुमचं बीज आहे. जे काही ते तुमचं बीज आहे. बीज म्हणजे फक्त पैसा नाही, जे काही तुमच्याकडे आहे ते तुमचं बीज आहे. आणि परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतानुसार चालतं. वाचूया उत्पत्ती 8 अध्याय आणि 22 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा व दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाही. परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी आणि कापणी चालन. मत्ते 6:33 मध्ये लिहिलंय की तुम्ही पहिल्यानं परमेश्वराचं राज्य आणि परमेश्वराच्या नीतिमत्वासाठी झटा, त्यासोबत ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला देण्यात येईल. परमेश्वराचं राज्य आणि परमेश्वराचं नीतिमत्व याचा अर्थ हा आहे की परमेश्वराचं राज्य कशा प्रकारे चालतं आपण हे शिकलं पाहिजे. परमेश्वराचं राज्य कशा प्रकारे चालतं, परमेश्वर राज्य कशा प्रकारे चालतं हे आपण जर शिकतो तर आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असतो, आपल्याला पुरवठा करण्यात येईल. आणि परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं. जर आपण वाचतो उत्पत्ती 26 अध्याय 1 ते 3 वचन, त्या ठिकाणी असं लिहिलंय, पूर्वी अब्रामाच्या दिवसात दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा अब्रामाचा मुलगा आहे, तेव्हा इसाक हा पलिष्ठांच्या राजा अबिमेलेक याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वरानं त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा. मला तुम्हाला सांगतो तुमची आर्थिक संपन्नता ठिकाणावर अवलंबून नाहीये. काही लोक सांगतात पास्टर मी जर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तिथं मी माझ्याकडे पैसा येत राहील, तिथं मी आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाईल. व्यवस्था आहे का? तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगवाईशिवाय जर तुम्ही तुमचं ठिकाण बदलताल काही गॅरंटी नाही तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाल म्हणून. का दुसऱ्या देशामध्ये ह्या इथं न राहता दुसऱ्या शहरात राहायला गेलो, दुसऱ्या गावात राहायला गेलो तर मी संपन्न होईन, काही गॅरंटी नाही तसं होईन. तुमची आर्थिक संपन्नता ठिकाणावर अवलंबून नाहीये. तुम्ही ज्या गावामध्ये तुम्ही राहतात, ज्या शहरामध्ये तुम्ही राहतात, परमेश्वर तुम्हाला तिथे संपन्न करू शकतो. तुम्हाला ठिकाण बदलण्याची गरज नाही आहे.
परमेश्वराने तू मी सांगन त्या देशात राहा. पुढे असलेलं आहे, त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेल. का आपल्याला आपली संपन्नता ठिकाणावर अवलंबून नाहीये, कारण आपली संपन्नता परमेश्वराकडून येते. त्या देशात उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन. परमेश्वर आपल्या बरोबर असन. बायबल मधले परमेश्वराने इस्रायल लोकांची अरण्यामध्ये जंगलामध्ये काळजी घेतली. आर्थिक संपन्नता जंगल माहिती ठिकाणावर अवलंबून नाहीये. मी आता दुसऱ्या गावाला राहायला गेलो म्हणजे मी आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाईन. मला सांग तुम्ही तुमची आर्थिक संपन्नता परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वर इसाकाला म्हटला की मी तुला आशीर्वादित करीन. परमेश्वर आशीर्वादित करेन, कारण सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याच्याशी वाहिलेले शपथ खरी करीन. परमेश्वराने अब्रामाशी संपन्नतेचा करार केला होता आणि इसाकाला परमेश्वर म्हटला आपला देश सोडून जाऊ नको, मी तुझ्या सोबत असेन, मी तुला आशीर्वादित करेन. तर त्याच अध्यायामध्ये 20 अध्याय 12 आणि 13 वचन वाचता तरी कसले इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. त्यानं ते पेरलं त्याच देशात, दुसऱ्या देशामध्ये जाऊन नाही, त्याच देशात ज्या देशामध्ये पुष्कळ दुष्काळ पडलाय, लोक ते देश ते गाव सोडून जात आहे, त्याच देशात माहिती इसाकानं बीजाची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी, कोणत्या वर्षी? त्याच वर्षाचा अर्थ काय माहितीये का? ज्या वर्षी दुष्काळ होता त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले. ऐका, तुमची आर्थिक संपन्नता ठिकाणावर अवलंबून नाहीये की मी दुसऱ्या गावात गेलो, दुसऱ्या शहरात राहायला गेलो तर मी संपन्न होईन. मला तुम्हाला सांगू द्या, बायबल आहे की तो त्याच देशात राहिला आणि त्याच वर्षी त्यानं 100 पट पीक मिळालं. त्याला 100 पट पीक मिळालं. व्यवसाय का तुमची आर्थिक संपन्नता माहित आहे, बिझनेस कसा चालू आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, वातावरण कसं आहे यावर अवलंबून नाही. तुमची संपन्नता परमेश्वरावर अवलंबून आहे. इसाकाला परमेश्वर म्हटला मी तुझ्या बरोबर राहीन आणि मी तुला आशीर्वादित करेन. सेम देश आहे जो त्या देशामध्ये दुष्काळ पडलाय, तीच जमीन आहे. त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालं आणि पुढे असलेले त्याला 100 पट पीक मिळालं. पुढे आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. का त्याला पीक मिळालं? कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद केलं. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला धनवान बनवतो. म्हणून तुम्हाला ठिकाण बदलण्याची गरज नाही, मी दुसरीकडे जातो काम करायला, नाही. जर तुम्ही त्याच्यावर भरोसा करू शकता तर परमेश्वर आहे तिथं तुम्हाला आशीर्वादित करण. पुढे असलेले तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. तो संपन्न झाला का माहित आहे? कारण परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं आणि त्याने पेरणी केली आणि बायबलमध्ये असलेले त्याला त्याची कापणी मिळाली त्याच दुष्काळ पडल्या देशामध्ये. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही आणि मी परमेश्वरावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि परमेश्वराच्या राज्याचे सिद्धांत लागू केले पाहिजे आणि आपण संपन्न होतो. परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं. जर तुम्ही बीज पेरणारे बनता, तुम्ही दुष्काळामध्ये 100 पट पीक मिळवता. जर तुम्ही बीज पेरणी करणारे असाल, परिस्थिती कशी असो, वातावरण कसे असो, पाऊस जास्त असो की दुष्काळ असो, परमेश्वर तुम्हाला संपन्न करा. इसाकाला परमेश्वरानं दुष्काळ पडलेल्या वातावरणात, दुष्काळ पडलेल्या देशात संपन्न केलं. माहिती आहे का? कारण परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतावर चालतं. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कुठे असा, जर त्या गोष्टीवर परमेश्वराचा हात आला, आपण संपन्न होतो. वाचूया गलतीकारास पत्र 6 अध्याय 7 वचन. तरी कसले फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. तुम्हाला कशाची कापणी मिळेल? जे तुम्ही पेरतात. म्हणून ह्या अर्थ समजून घ्या की तुमची कापणी ही तुमच्या पेरणीवर अवलंबून आहे. आणि जर तुम्ही तशी मानसिकता विकसित करता की प्रभू आणि जर तुम्ही तुमच्या देण्याला एक बीजाची पेरणी म्हणून बघता, तुम्ही कापणी बघता, तुम्ही संपन्न व्हाल. म्हणून परमेश्वराचं राज्य नेहमी लक्षात ठेवा, दान धर्मावर चालत नाही की एकदा दिल्याने विसरून जा, नाही. परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतानुसार चालतं. जिथं तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरतात आणि परमेश्वर तुम्हाला संपन्न करतो, परमेश्वर तुम्हाला कापणी देतो.
म्हणून मी तुम्हाला आज एनकरेज करेन, तुमच्या जीवनामध्ये काही गरज असताना, कदाचित तुम्हाला पैशाची गरज असेल, घराची गरज असेल, तुम्ही तुमचं बीज पेरणं चालू करा आणि प्रभू हे माझं बीज आहे आणि मी अपेक्षा करतो मी माझ्या घरासाठी पेरत आहे. जे तुमची गरज असेल, विवाहासाठी तुम्ही बीज पेरू शकता आणि तुम्ही परमेश्वराकडे कापणी मागतात आणि तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जातात. नेहमी लक्षात ठेवा, गलती करासपत्र 6:7 हिंदीमध्ये खूप छान लिहिलंय, धोका न खाओ, परमेश्वर ठट्टो में नहीं उडाया जाता. परमेश्वराची थट्टा होणार नाही. परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे नक्की करा, क्योंकि मनुष्य जो कुछ बोता है वही काटेगा. दुसरा पॉइंट, तुमची कापणी तुमच्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. कारण ते पास्टर, परमेश्वर मला किती देईन, माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे, मला खूप मोठी गरज आहे, परमेश्वर करेल का? नाही, परमेश्वर नीट आहे का, तुमची कापणी तुमच्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. तुम्ही किती पेरतात यावर ते अवलंबून आहे. कारण बायबल आहे, द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल आणि ज्या मापानं आपण देतो त्याच मापानं आपल्याला मापून देण्यात येईल. जर आपलं माप हे आहे, आपली कापणी पण तीच असन. म्हणून आपली कापणी ही आपल्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. वाचू 2 कोरिन्थ 9:6 हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानानं कापणी करेन. जो हात राखून पेरतो, जो हात खोलत नाही, जो देण्यामध्ये त्याचा हात खोलत नाही, त्याच्या बीजाच्या मानानं त्याला कापणी मिळेल. पुढे आणि तो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानानं कापणी करेल. म्हणजे त्याचा हात खुला आहे, जो देण्यामध्ये विश्वास करतो, जो देण्यामध्ये माहीर आहे, की त्याला त्याच मानानं कापणी करा. नेहमी लक्षात ठेवा विश्वासानं, जशी तुमची पेरणी वाढल तशी तुमची कापणी वाढल. माहिती आहे, मी एक दिवस परमेश्वराकडे प्रार्थना केली, प्रभू जर तू मला आशीर्वादित करशील, आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, तुमचं परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे तुमच्यावर अवलंबूनच नाहीये. पास्टर मला परमेश्वर राज्यामध्ये द्यायचंय, मला काम करावं, मेहनत करावं लागेल, मला हे करावं नाही. लक्षात घ्या, तुम्ही पित्याकडे म्हणतात. मी पित्याकडे प्रार्थना केली, मी म्हटलं प्रभू जर तू मला देशील, जर तू मला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करशील तर मी तुझ्या राज्यामध्ये देणारा बनन. आणि माहिती परमेश्वरानं मला आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवण्यास सुरू केलं आणि जसं प्रभूनं मला माझ्या जीवनामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवलं, मी माझं देणं कितीतरी पट वाढवलं. का? कारण माहिती आहे, मी प्रभूकडून अपेक्षा करत आहे. कारण माझी कापणी ही माझ्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. मी किती पेरतो यावर माझी कापणी अवलंबून आहे. जो जास्त पेरन तो जास्त कापणी मिळवल. वाचूया लूक 6:38 त्या ठिकाणी असं लिहिलंय, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल आणि आपलं देणं चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल, तेच माप वापरण्यात येईल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमची कापणी तुमच्या पेरणीवर अवलंबून आहे. काय म्हणजे पास्टर मला जास्त कापायचंय, ओके, जर तुमची जास्त कापण्याची इच्छा आहे तुम्हाला जास्त पेरावं लागेल. माझी गरज खूप मोठी आहे, मला ह्या गोष्टीची गरज आहे, खूप मोठी गरज आहे, ओके, तुम्ही ज्या मापानं पेराल त्याच मापानं कापणी कराल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला जास्त कापणीची इच्छा आहे तुम्ही जास्त पेरलं पाहिजे. मला तुमच्या पेरणीची मानसिकता तुम्हाला अलौकिक संपन्नतेमध्ये घेऊन जाईल. मला तुम्हाला सांगू द्या, तुमची कापणी तुमच्या बीजाच्या पेरणीवर अवलंबून आहे. आणि म्हणून पेरणी आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमची पेरणीची मानसिकता तुम्हाला अलौकिक संपन्नतेमध्ये घेऊन जाईल. काही लोकांना पास्टर आमच्यासाठी काही का नाही घडत आहे, आम्हाला का कोणी मदत करत नाहीये, परमेश्वर का कोणाचा वापर करून आम्हाला आशीर्वादित करत नाही. नेहमी लक्षात ठेवा, पेरणीची मानसिकता तुम्हाला अलौकिक संपन्नतेमध्ये घेऊन जाईल. म्हणून ह्या विचारामध्ये नका पडू की कोण मला देईन, माझ्याकडे कसं नाही. तुम्ही ह्या मानसिकतेमध्ये राहा की मी माझं बीज पेरत राहणार आहे. परमेश्वर तुम्हाला अलौकिक संपन्नतेमध्ये घेऊन जाईल. तिसरा पॉइंट, आपल्या गरजांसाठी बीज पेरा आणि परमेश्वराकडून आपल्या कापणीची अपेक्षा करा. जी काही तुमची गरज असेल, मी सांगितलं तुम्हाला हे जग खरेदी विक्री या सिद्धांतावर किंवा यानुसार चालतं. ज्याच्याकडे पैसा आहे तो विकत घेईल, ज्याच्याकडे पैसा नाही तो विकत घेऊ शकणार नाही. पण परमेश्वराचं राज्य पेरणी आणि कापणी या सिद्धांतानुसार चालतंय. म्हणून जर तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही त्या गरजांसाठी आपलं बीज पेरा आणि परमेश्वराकडून आपल्या कापणीची अपेक्षा करा. परमेश्वराकडून
कोणा मनुष्याकडून नाही, परमेश्वराकडून कापणीची अपेक्षा करा. तर तुम्ही वाचता लूकाचा 5 अध्याय 1 ते 6 वचन त्या ठिकाणी असले, नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या भोवती म्हणजे येशूच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले, त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. हे 2 त्या ठिकाणी त्यांना नाव मचवे बघितले आणि मासे धरणारे जाळी धुत होते. पुढे असले त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. माहित आहे, पेत्राची नाव, पेत्राचा मचवा त्यानं मागितला आणि पेत्रानं तो दिला. पुढे असले आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. तर म्हटलं, रात्रभर मासे धरलेत, काही मिळालं नाही. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि एवढे मासे सापडले त्यांना आणि त्यांची जाळी फाटू लागली. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, पेत्रानं काय केले माहिती, त्याचा मचवा, त्याची जी मासे धरण्याची जी बोट आहे, त्यानं प्रभू येशूला दिली वचन प्रचार करण्यासाठी आणि प्रभू येशूने त्याच्यात चढला, त्यानं वचन शिकवलं. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही देता, नेहमी लक्षात ठेवा, तुमचं देणं दान धर्म म्हणून नाही पाहिजे, कारण परमेश्वर राज्यात त्या प्रकारे चालत नाही. परमेश्वर राज्यामध्ये पेरणी चालते. म्हणून आपल्या गरजांसाठी बीज पेरा आणि परमेश्वराकडून कापणीची अपेक्षा करा. जसं पेत्रानं ती नाव प्रभू येशूला वचनाचा प्रचार करण्यासाठी दिली आणि माहित आहे, परमेश्वराने त्याच्या आर्थिक क्षेत्राला पूर्णपणे बदलवलं. ज्या तो सेम पेत्र आहे, ती सेम जाळी आहे, तीच जाळी आहे, तोच पेत्र आहे, तेच समुद्र आहे, तेच पाणी आहे आणि माहिती आहे त्याच्यामध्येच माहिती पेत्रानं रात्रभर धरलंय आणि एक पण मासा मिळाला नाही. पण माहिती आहे परमेश्वराचा हात त्या परिस्थितीमध्ये आला आणि माहिती आहे एवढे मासे मिळाले की त्यांची जाळी फाटू लागली. मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही आपल्या गरजांसाठी बीज पेरा. कारण पास्टर मला मोबाईलची गरज आहे, ओके, आपलं बीज पेरा आणि प्रभू हे माझं बीज आहे तुझ्या राज्यामध्ये आणि मी तुझ्याकडून कापणीची अपेक्षा करतो की मला मोबाईल मिळेल, जी तुमची गरज असेल. जसं तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये बीज पेरतात आणि परमेश्वराकडून कापणीची अपेक्षा करतात, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलून आणि परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तुमची कापणी तुम्हाला देईन. म्हणून जर तुमच्या जीवनात काही गरज आहे, आपलं बीज पेरणं सुरू करा. माहिती एक आई तिच्या मुलाला कामाची गरज होती आणि ती रविवारी प्रभूच्या घरामध्ये यायची आणि ती तिचं बीज पेरायची आणि म्हणजे प्रभू हे माझं बीज माझ्या मुलाच्या कामासाठी आहे आणि तिने बीज पेरत राहिली. ती बीज पेरत राहिली. काही दिवसांना माहिती आहे त्यांना एक न्यूज मिळाली की त्या मुलाला एक चांगली नोकरी मिळाली. मला सांगू द्या, जर तुम्हाला काही गरज आहे, आपल्या घरासाठी बीज पेरा आणि परमेश्वराकडून कापणीची अपेक्षा करा. आणि परमेश्वराचा हा सिद्धांत आहे, पेरणी आणि कापणी, आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. 4था पॉईंट खूप महत्वाचा आहे, बीजाची पेरणी, बीजाला पाणी आणि बीजाची कापणी. ह्या 3 गोष्टी आहे. पहिली गोष्ट, आपण बीज पेरतो. जसं आपण ते बीज पेरतो, आपण त्या बीजाला पाणी घातलं पाहिजे. जर आपण त्या बीजाला पाणी देणार नाही, आपल्याला कधी कापणी मिळणार नाही. म्हणून पहिली गोष्ट, आपण बीज पेरतो, त्या बीजाला आपण पाणी देतो आणि मग कापणी येते. आज आपण बीज लावलंय, उद्या लगेच कापणी येत नाही. त्या बीजाला आपल्याला पाणी घालावं लागतंय, पाणी घालत राहतं. समजा एक आंब्याची कोय आपण लावली, ते आंब्याचं बीज आहे, त्याला जर ते लावलं, आपण त्याला पाणी जर देत राहतो आणि मग आपल्याला कापणी मिळेल. म्हणून या 3 गोष्टी समजून घ्या, बीजाची पेरणी, बीजाला पाणी आणि नंतर बीजाची कापणी. समजून घ्या, बीजाची पेरणी, त्यानंतर बीजाला आपण पाणी देतो आणि मग आपल्याला कापणी मिळते. म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये देता, त्याला आपलं देणं आपलं बीज म्हणून पहा आणि प्रभू तुझ्या राज्यामध्ये माझं बीज आहे आणि त्या बीजाला पाणी द्या. कशा प्रकारे बीजाला पाणी देतात? तुम्ही आर्थिक क्षेत्राबाबत तुम्ही वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि तुम्ही दररोज वचन बोलतात, प्रभू तुझ्या वचनामध्ये हे लिहिले. आर्थिक क्षेत्राचे वचनाचे अंगीकार तुम्ही करतात आणि त्याच्यासोबत तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात, कारण बीजाची कापणी घेऊन येणारा पवित्र आत्मा आहे, तो कोणी व्यक्ती घेऊन येऊ शकत नाही. आणि जसं तुम्ही माहिती आहे, परमेश्वर राज्यामध्ये बीज पेरतात, वचन अंगीकार करतात आणि त्याच्यासोबत तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात आणि मग तुम्हाला त्याची कापणी मिळते. नेहमी लक्षात ठेवा, बीजाच्या पेरणीनंतर डायरेक्ट कापणी येत नाही.
की आता मी डायरेक्ट कापतो, डायरेक्ट मला कापणी मिळेल, डायरेक्ट मला फळ मिळेल. नाही, पहिल्यांदा बीजाची पेरणी आहे, त्यानंतर बीजाला पाणी दिलं जातं आणि मग कापणी मिळते. आणि बीजाला पाणी देण्याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही वचन बोलत राहतात, परमेश्वराच्या वचनातून आर्थिक क्षेत्रात वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात, तुम्ही बोलतात, आणि जसं तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात, परमेश्वर तुमची कापणी घेऊन येईल. मी तुम्हाला सांगतो, विश्वास करून ह्या गोष्टी काम करतात, त्या गोष्टी काम करतात. आणि म्हणून जसं तुम्ही बीजाची पेरणी करतात, बीजाला पाणी द्या, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा, वचनाचा अंगीकार करा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा, आणि तुम्हाला तुमची कापणी मिळेल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.